लोकशाही व्यवस्थेमध्ये निवडणूक प्रक्रिया ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते. पण त्याच निवडणूक प्रक्रियेमध्ये जर का घोळ होत असेल आणि शंका उपस्थित केली जात असेल तर ती निकोप लोकशाहीचं लक्षण नाही, हे तज्ज्ञाचं मत आहे, माझं नाही आहे. तरी देखील विधानसभा निवडणुकीनंतर EVM सारख्या निवडणूक प्रक्रियेवर असलेल्या यंत्रणेवर प्रश्न उपस्थित केला जातो आहे. वयोवृद्ध बाबा आढाव ज्यांनी सामाजिक चळवळीतून आपलं एक योगदान आणि एक छाप निर्माण केली, ते बाबा आढाव देखील पुण्यामध्ये बसलेत EVMच्या विरोधात आत्मक्लेश करण्यासाठी. आणि बाबा आढावांना समर्थन देण्यासाठी सोलापुरातून ही मंडळी EVMच्या विरोधात बसलेले आहेत. आणि नेमकं EVMवर त्यांची नक्की शंका काय आहे हे एक एक करून जाणून घेऊ. नक्की शंका काय? साधारणतः या देशामधली लोकशाही आणि संविधान वाचवण्याचा प्रश्न आहे. EVMच्या माध्यमातून हे सरकार सत्तेवर आलं आहे असं आमचं ठाम म्हणणं आहे. या देशामधल्या 75% 80% जनता ही EVMच्या विरोधामध्ये असताना तुम्ही EVM मध्ये का आणता? एकदा बॅलेट पेपरवर मतदान करून बघा, मग तुमची पात्रता, तुमचं मतदान काय ते लोकांना कळेल अशी आमची भावना आहे. आणि ते करायला तयार नाही. कोर्टाचा जे निर्णय ते दाखवलं जातं. आमचं म्हणणं असं आहे की या संसदेमध्ये यावर चर्चा घडवून आणावी आणि त्यानंतर संसदेच्या माध्यमातून जनमत घ्यावे. वक्फ बोर्डाला वक्फच्या ॲक्टला जसं जनमत घेत आहेत त्याच पातळीवर EVMच्या पातळीवर देशातली जनतेचं मतदान घ्यावं अशी आमची मागणी आहे. भैया, एक प्रश्न असाही आहे की EVMवर किंवा EVMच्या प्रामाणिकतेवर भारत मुक्ती मोर्चा आणि इतर संघटनेने देखील सर्वात अगोदर आवाज उठवला होता. म्हणजे आताच ही वेळ का आली की EVMवर पुन्हा पुन्हा तोच प्रश्न उपस्थित केला? त्याचं काय माहिती का, या देशाचे पंतप्रधान आदरणीय सन्माननीय विश्वगुरू, विश्वप्रसिद्ध, सर्वव्यापी असलेले नरेंद्र मोदी साहेब हे अत्यंत कर्तव्यदक्ष, सक्षम आणि जगावरती त्यांचा ठसा उमटवणारे व्यक्तिमत्व आहे. जगभरातून ते युक्रेनचं युद्ध थांबवतात, त्यांना पाहिजे त्या पद्धतीची कृती ते करून घेतात. परंतु मला नरेंद्र मोदी साहेबांना हे म्हणायचं आहे, पूर्ण भारतातील EVM बंद करू नका. तुम्ही खरोखरच या देशाचे नेते आहात, सर्वमान्य आहात, सर्व लोकप्रिय आहात, तर फक्त तुमची निवडणूक एकदा मतपत्रिकेवर तुम्ही घेऊन बघावी. म्हणजे आम्हाला कळेल की खरोखरच तुम्ही लोकप्रिय आहात का तुम्ही ढोंगी, नाटकी आणि मीडियाच्या माध्यमातून परसेप्शन झालेले लोकनेतृत्व आहात. आकडेवारीच्या खेळामध्ये पत्रकार बंधूंनो, मीडियाच्या माझ्या मित्रांनो, तुम्हाला सांगायचं आहे की ओपन फॅक्ट आहे, बलात्कार झालेला समोर दिसतोय, परंतु स्त्री साक्ष द्यायला तयार नाही म्हणून जर गुन्हा दाखल होत नसेल तर त्या भगिनीचा आत्मा, त्या भगिनीचा जो चिकाळे आहे ती या समाजाला घेऊन जाळल्याशिवाय राहणार नाही. तशाच पद्धतीनं मी इथल्या प्रशासनाला, इथल्या शासनाला सांगू इच्छितोय की लोकांचा दबलेला आवाज तुम्ही दाबून टाकू नका कोर्टाच्या नावावर. लोकांचा दबलेला आवाज तुम्ही गोदी मीडियाच्या माध्यमातून दाबून टाकण्याचा प्रयत्न करू नका. या देशातील जनतेने 77ला आणीबाणीला उलटवून लावून इंदिरा गांधीला देखील नेस्तनाबूत केलेलं आहे. या देशाने असंख्य हल्ले आणि वार झेललेले आहेत. या देशातील जनता जागरूक झालेली आहे. तुमची चोरी, मताची चोरी ही जनता सहन करणार नाही. या देशामध्ये लोकशाही आहे, बाबासाहेबांचं संविधान आहे, म्हणून लोक संयमित आहेत. जर तुम्हाला या देशामध्ये बांगलादेश आणि श्रीलंका होऊ द्यायचा नसेल तर माझी आदरणीय सन्माननीय नरेंद्र मोदीला, ना कोर्टाला, ना सुप्रीम कोर्टाला, ना निवडणूक आयोगाला, कुणालाही विनंती आहे. माझी संघ परिवाराला खुलं आव्हान आहे. या संघ परिवाराला खुलं आव्हान आहे की तुमच्यामध्ये हिंमत असेल तर तुम्ही कागदावर या. हो, आम्ही तुम्हाला नक्कीच जिरून दाखवू, हा माझा तुम्हाला शब्द आहे. धन्यवाद. न पण असंही म्हणतात की कागदावरचीच निवडणूक काँग्रेसवाल्यांनी EVMवर आणली. नाही बघा, तुम्ही आता विचारला, तुम्ही शंका विचारला, EVM शंका विचारला तुम्ही. आम्ही नाही केलं ते. नरेंद्र मोदींनी सांगितलं आम्हाला ही गोष्ट आहे की EVM आमची शंका आहे म्हणून. त्यांनीच 2014च्या पूर्वीचे इलेक्शन त्यांचं काढा. तुम्ही तेच म्हणत होते की बाबा हे EVM काँग्रेस गव्हर्नमेंट 2009च्या इलेक्शनमध्ये घोटाळा करून आलेले. सुब्रमण्यम स्वामी त्यांचा खासदार म्हणतो. नरेंद्र मोदी आपल्या भाषणामध्ये सांगितले आम्हाला नको पाहिजे EVM, आम्हाला नको पाहिजे. शंका आमची नाही बाबा, शंका त्यांचीच आहे. आम्ही फक्त त्यांना सांगत आहे बाबा, तुम्ही जे सांगत होता 2 करोड देऊ,
15 लाख प्रत्येकाच्या खात्यामध्ये येईल, काळा पैसा आणू तुम्ही म्हणत होता ना, काय झालं? बंद करा का आता EVM बंद करा की बाबा आता तुम्ही? तोच प्रश्न आहे. पण भैया एक आणखी एक प्रश्न की नेहमीच एक असं म्हटलं जातं की EVMच्या जमा सत्ता जेव्हा काँग्रेसला दिली त्यावेळेस काँग्रेस ही आलबेल म्हणते आणि ज्यावेळेस आवळा देऊन कवळा घेण्याचा प्रकार जो भाजपा आणि काँग्रेसमध्ये चालला आहे, म्हणजे काँग्रेसच्या पाठीवर आता पान जरी पडलं तर आभाळ पडलं म्हणायचं का, की इतरांच्या पाठीवर पडलं तर पडलं म्हणायचं नाही का? याला दोषी काँग्रेस पण आहे असं वाटतं का तुम्हाला? फक्त आम्ही नरेंद्र मोदी सरकारच्या किंवा भाजप सरकारच्या काळामध्ये EVMला विरोध करतोय असं जर कोणाला वाटत असेल तरी चुकीचं आहे. काँग्रेसने देखील EVM मशीन आणल्यानंतर आम्ही त्याला विरोध केलेला होता, परंतु काँग्रेस थोडी लज्जित असलेली पार्टी होती, ती झाकून लपून खायची. पण हे निर्लज्ज लोक नग्नपणे खाण्याचा प्रयत्न करत आहेत. काँग्रेसला कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड असे राज्य दिले की आलवेल, विरोधी पक्षनेता आला की आलवेल. पण ज्यावेळेस खरंच लोकशाही प्रक्रियेची व्यवस्थेची गरज असताना काँग्रेस ही रस्त्यावर कधी उतरत नाही. पण आज काँग्रेस रस्त्यावर उतरण्याची भाषा करते, म्हणजे दोघलापण असं दिसत नाही. आवळा देऊन कवळा खाणं हे तुम्ही अगोदरच सांगितलेलं आहे. आणि चोर देखील चोरी करत असताना इमानी इतबारे करतो. बेईमानी सुद्धा इमानदारीत कशी करायची असती, बेईमानी सुद्धा इमानदारीत कशी करायची असती हे नागपूरच्या संत्र्याकडून शिकलं पाहिजे. तर ते अत्यंत बेईमान आहेत, चोर आहेत, लफे आहेत, लुचंगे आहेत. कारण थोडी तरी लज्जा शिल्लक ठेवली तरच त्यांची लज्जा राहणार आहे. म्हणून एखादं छोटं भूमिकेवर मी प्रश्न विचारतो. आंबेडकरी जनतेने काँग्रेससह सर्वांनाच बाबासाहेब आंबेडकरांना तर काँग्रेस हे जळतं घर आहे असं म्हणलेलं आहे. परंतु मला किंवा माझ्या पिढीला किंवा आताच्या आंबेडकरवादाला एवढी सुज्ञ अक्कल आलेली आहे की अँटी काँग्रेसिझम म्हणजे प्रो RSSइझम किंवा प्रो भाजपइझम नाही. आणि माझ्या पत्रकारांना, इथल्या समाजवाद्यांना, इथल्या आंबेडकरवाद्यांना आणि इथल्या प्रोग्रेसिव्ह माइंडच्या लोकांना विनंती आहे, आम्ही अँटी काँग्रेसिझम करत प्रो भाजपइझम करतो आहोत का, प्रो RSSइझम करतो आहोत का, याची देखील अंडरलाईन करावी लागेल. आणि त्या प्रश्नामध्ये आम्हाला गुंफून टाकण्याचा प्रयत्न करू नका. गुंफून मी टाकत नाही भैया, मी डायरेक्ट विचारलं की काँग्रेसची भूमिका काय. पण असो ज्या ठिकाणी आता उभारलात, मला वाटतं एक अर्धा लोकांच्या शिवाय उभारलेल्या ह्या सगळ्या लोकांना आत्तापर्यंत म्हणजे अद्यापर्यंत समजलं नाही की EVM नक्की आहे काय आणि त्यांचा जनप्रक्षोभ किंवा जन आक्रोश किंवा जन समर्थन हे मिळत नाही. ह्याच्या मागचं कारण काय असू शकतं? म्हणजे लोकप्रबोधन कमी पडतंय. या देशाचा मीडिया जो आहे तो विकला गेलेला आहे. मी तुमचं धन्यवाद मानेन ज्यावेळी मी बातमी खरी बघेन. बातमी घेतली जाते पण बातमीच जर दाखवली जात नसेल, इन्फॉर्मेशनचं जे मीडियम जे इन्फॉर्मेशन देण्याचं काम करण्याचं जी जबाबदारी त्याच्यावर आहे, ती वृत्तपत्राच्या बातम्या छापणार नसतील आणि माध्यमाकडे बोट दाखवण्यापेक्षा मी असं म्हणेन की लोकजागृती करण्यामध्ये किंवा EVMच्या विरोधात लोकप्रक्षोभ का दिसत नाही आहे, म्हणजे लोकांना हे मान्य आहे का? लोकप्रक्षोभ व्हावा आणि लोकांनी रस्त्यावर येऊन जाळपोळ करावी हे आम्हाला देखील अभिप्रेत नाही. काय आव्हान कराल तुम्ही? बाबा आढावांच्या समर्थनात बसलात, सोलापूरकरांना काय आव्हान कराल? सोलापूरकरांना माझं आव्हान आहे, शांततेच्या मार्गातून आपण आपल्या घरावरती EVMचा पोस्टर ठेवावा, त्यावरती काळी फुली मारावी. त्यांच्या EVMचे पोस्टरचे हे जे अशा प्रकारचे जे पोस्टर आहेत ते लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम करू. अशा पद्धतीची फुली मारून अशी एक सेल्फी घेऊन त्याने आपापल्या स्टेटसला ठेवावी. आता त्या पुढचं आंदोलन कॉलेज टू कॉलेज आम्ही घेणार आहोत आणि अशा पद्धतीची फुली मारली. पुढच्या आंदोलनाचा एक भाग म्हणजे काँग्रेस देखील आता रस्त्यावर उतरून EVMच्या बरोबर आहे, त्यांच्या समर्थनात उतरणार. प्रश्न भाजप देखील EVMच्या समर्थनात उतरली तर त्यांच्याबरोबर देखील आम्ही जायला तयार आहे. भाजप देखील संघप देखील जर EVMच्या विरोधात उतरला तर आम्ही त्यांच्याबरोबर देखील जायला तयार आहे. नक्कीच. महाभारतामधली एक कथा आहे की पांडवाच्या आणि कौरवाच्या दूध क्रीडेमध्ये जोपर्यंत चारासंघ आहे आणि आधुनिक काळाच्या किंवा कलियुगाच्या राजक्रीडेमध्ये काँग्रेस आणि भाजपा यांच्यामध्ये EVM आहे, तोपर्यंत तिथल्या पांडवाचा आणि इथल्या काँग्रेसचा हा पराभवच होत राहणार आहे. ब्रेन न्यूज करता यासिन शेखसह मी नितीन पात्रे.